नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। यूट्यूब चॅनलवरचं आजचं हे आपलं पुढचं लेक्चर, ज्या लेक्चरमध्ये आपण इतिहासामधले काही वर्तमानपत्राबद्दलचा घटक घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहेत। वर्तमानपत्र या घटकावर परीक्षेला क्वेश्चन प्रत्येक परीक्षेला विचारला जातो, पण न्यूजपेपर या टॉपिकचा अभ्यास करत असताना असे काही न्यूजपेपर असतात जे समान नावानं चालू झालेले दिसतात। थोडाफार त्याच्यामध्ये बदल असतो, पण सगळ्यात महत्त्वाचं तिथं कन्फ्यूज होऊ शकतं आपलं आणि परीक्षेला आल्यानंतर मग आपण त्याचे उत्तर वेगळे लिहितो, लक्षात ठेवा। तर अशाच काही न्यूजपेपर या घटकामधला जिथं कन्फ्यूज आपल्याला होता असे काही न्यूजपेपर तुमच्यासाठी इथं ह्या लेक्चर सिरीज मधून तुमच्या समोर पोहोचवण्याचा हा प्रयत्न असेल। तर सगळ्यात महत्त्वाचं मग अशा आपण न्यूजपेपर बघूया ज्या न्यूजपेपर मध्ये समान काय भाग आहे किंवा समान थोडे शब्द अक्षर दिसतात आपल्याला, त्याच्याहून पुढे मग उत्तरामध्ये जमलिंग होऊ शकते। तर असे कोणते न्यूजपेपर आहेत जिथे आपण फसू शकतो, लक्षात ठेवा। तर पहिला न्यूजपेपर संवाद कौमुदी आणि समाचार चंद्रिका। आता बरेच मुलं ज्यावेळेस परीक्षेला अभ्यास करतात त्यावेळेस संवाद कौमुदी हे न्यूजपेपर बऱ्याच संदर्भ ग्रंथामध्ये एका व्यक्तीचं आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे भवानीचरण बॅनर्जी, लक्षात ठेवा। तर भवानीचरण बॅनर्जी यांनी हे चालू केलेलं न्यूजपेपर आपल्याला दिसतं। पण सगळ्यात महत्त्वाचं राजाराम मोहन रॉय हे त्यांच्या सोबत काम करायचे, पण राजाराम मोहन रॉय आणि भवानीचरण बॅनर्जी यांच्यामध्ये पुढे वाद झालेला, त्यामुळे भवानीचरण बॅनर्जींनी हे न्यूजपेपर पुढे सोडून दिलं आणि हे न्यूजपेपर पूर्णपणे ज्यांनी पुढे चालवलं ते व्यक्ती राजाराम मोहन रॉय, लक्षात ठेवा। तर राजाराम मोहन रॉय यांचा 1821 ला असलेले न्यूजपेपर जे बंगाली भाषेमध्ये काय व्हायचं, प्रसिद्ध व्हायचं, लक्षात ठेवा। भाषा सुद्धा महत्वाची आहे बंगाली। आणि मग भवानीचरण बॅनर्जींनी पुढे जाऊन न्यूजपेपर चालवलं कोणतं, समाचार चंद्रिका। तर ते समाचार चंद्रिका न्यूजपेपर 1822 ला त्यांनी चालू केलं, लक्षात ठेवा। तर समाचार चंद्रिका हे भवानीचरण बॅनर्जीचं असलेले न्यूजपेपर आणि संवाद कौमुदी हे न्यूजपेपर होतं राजाराम मोहन रॉयचं। राजाराम मोहन रॉयनी दोन न्यूजपेपर काढले, ते दोनच भाषेत काढले। एक पहिली भाषा कोणती, बंगाली, आणि दुसरी भाषा कोणती, पर्शियन, लक्षात ठेवा। म्हणजे राजाराम मोहन रॉय यांच्यावर खूप वेळा क्वेश्चन विचारला गेला की राजाराम मोहन रॉयनी बंगाली, पर्शियन, संस्कृत मध्ये नियतकालिका काढली, पण संस्कृत मध्ये नियतकालिका किंवा दुसऱ्या कोणत्या भाषेमध्ये नियतकालिका नव्हते, फक्त दोनच भाषेमध्ये न्यूजपेपर होते, पहिलं बंगाली आणि दुसरं पर्शियन। पर्शियन मध्ये काढलेलं त्यांचं न्यूजपेपर 1822 ला, ज्या न्यूजपेपरचं नाव होतं मिरात उल अखबार, लक्षात ठेवा। तर मिरात उल अखबार हे जे न्यूजपेपर होतं, तर हे न्यूजपेपर त्यांनी काढलं होतं पर्शियन भाषेमध्ये आणि संवाद कौमुदी त्यांनी पुढे चालवलेलं जे मात्र होतं बंगाली भाषेमध्ये, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे 1821 चं संवाद कौमुदी आणि 1822 चं मिरात उल अखबार। पण इथं सगळ्यात महत्त्वाचं संवाद कौमुदी मध्ये भवानीचरण बॅनर्जीचं पण नाव असू शकतं, पण उत्तर राहणार राजाराम मोहन रॉय, कारण त्यांनी पुढे वाद झाल्यानंतर नवीन काढलेलं समाचार चंद्रिका। तर समाचार चंद्रिका हे त्यांचं लक्षात ठेवा आणि संवाद कौमुदी राजाराम मोहन रॉय यांचं, ठीक आहे। त्यानंतर पुढे तीन न्यूजपेपर असे आहेत की जिथं ज्ञानाहून चालू होतात, लक्षात ठेवा। ज्ञान हा शब्द त्यातला कॉमन आहे, जसं की ज्ञानसिंधू कोणाचा आहे, ज्ञानोदय कोणाचा आहे आणि ज्ञानप्रकाश कोणाचा आहे, याच्यामध्ये गडबड होऊ शकते, ठीक आहे। ज्ञानसिंधू नावाचं न्यूजपेपर 1842 ला चालू केलं होतं मुंबईमधून। त्यांचं नाव होतं वीरेश्वर सदाशिव छत्रे किंवा त्यांना तुम्ही तात्या छत्रे असं सुद्धा म्हणू शकता। तात्या छत्रे ह्या आयोगानं ऑप्शन मध्ये ठेवलेलं नाव होतं, लक्षात ठेवा। बऱ्याचशा लोकांना वीरेश्वर छत्रे माहित आहेत, पण तात्या छत्रे कोण आलं तर गडबड होऊ शकते, पण त्यांचंच नाव होतं तात्या छत्रे की ज्यांनी ते ज्ञानसिंधू नावाचं न्यूजपेपर मुंबई प्रांतातून चालू केलेलं। ज्ञानोदय हे वर्तमानपत्र मिशनरी वर्तमानपत्र होतं, नगरमधून हे वर्तमानपत्र 1842 ला चालू झालं। त्याचे संपादक होते किंवा ते चालू करणारे व्यक्ती होते हेनरी व्हॅलेंटाईन, लक्षात ठेवा। या न्यूजपेपरच्या माध्यमातून हिंदू धर्म, हिंदू ग्रंथ, हिंदू देव, हिंदू रूढी प्रथा परंपरा याच्यावर काय केली जायची, टीका केली जायची, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे ह्या न्यूजपेपर मधून टीका व्हायची ज्याच्यामध्ये धर्म, ग्रंथ आणि देव या सगळ्या गोष्टी, रूढी प्रथा परंपरा याच्यावर टीका चालायची ज्ञानोदय मधून। तर ज्ञानोदय वर्तमानपत्र कोणाचं होतं, हेनरी व्हॅलेंटाईन, लक्षात ठेवा। आणि ज्ञानप्रकाश नावाचं न्यूजपेपर 1849 ला चालू केलं होतं, तर ते न्यूजपेपर चालू केलं होतं कृष्णाजी रानडे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे कृष्णाजी रानडे यांचं ज्ञानप्रकाश आपल्याला दिसतं। ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतलं पहिलं काय होतं, दैनिक होतं, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मराठी भाषेतलं पहिलं दैनिक आपल्याला दिसतं 1849 ला, तर ते ज्ञानप्रकाश नावाचं वर्तमानपत्र चालू करणारे कोण होते, कृष्णाजी त्र्यंबकराव रानडे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे महत्वाचं न्यूजपेपर आहे। हेच ज्ञानप्रकाश नावाचं न्यूजपेपर पुढे मवाळ गटाने सुद्धा चालवलेलं दिसतं, त्यामुळे मवाळ गटाचं या न्यूजपेपरला काय म्हणलं गेलं,
मुखपत्र म्हणलं गेलं, लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्ञानसिंधू, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश हे 3 न्यूजपेपर ज्याची सुरुवात कशाहून होते, ज्ञानाहून होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर कृष्णाजी रानडे यांनी चालू केलेलं ज्ञानप्रकाश महत्वाचं आहे, जे पुढे मवाळांचं मुखपत्र म्हणून सुद्धा ओळखलेलं दिसतं आपल्याला, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मराठी भाषेतलं पहिलं काय होतं, दैनिक होतं. 1849ला या न्यूजपेपरची काय झाली, सुरुवात झाली, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे ज्ञानावरून चालू होणारे 3 न्यूजपेपर काय आहेत, महत्वाचे आहेत, ज्ञानसिंधू, ज्ञानोदय आणि ज्ञानप्रकाश. त्यानंतर जागरूक आणि जागृती हे 2 न्यूजपेपर. आता जागरूक न्यूजपेपर आणि जागृती न्यूजपेपर हे दोन्ही पण न्यूजपेपर सगळ्यात महत्वाचे, जे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये असलेले न्यूजपेपर म्हणून या न्यूजपेपरला ओळखलं जातं. छत्रपती शाहू महाराजांनी पैशाचा पुरवठा या न्यूजपेपरला केलेला, ज्यातून ब्राह्मणेतर चळवळीमध्ये मोलाची भूमिका या न्यूजपेपरची राहिली. तर जागृती नावाचं न्यूजपेपर जे होतं ते भगवंतराव बळवंतराव पाळेकर यांनी बडोदामधून चालू केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे जागृती कोणाचं होतं, भगवंतराव पाळेकरांचं. आणि जागरूक कोणाचं होतं, तर वालचंद कोठारी यांचं. वालचंद कोठारी डेक्कन रयत नावाच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा लिहायचे, लक्षात ठेवा. तर डेक्कन रयत हे न्यूजपेपर ब्राह्मणेतर चळवळीमधलं सगळ्यात महत्वाचं, जे इंग्रजीमध्ये निघायचं. आणि डेक्कन रयत नावाचं न्यूजपेपर अण्णासाहेब लठ्ठे आणि वालचंद कोठारी चालवायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे वालचंद कोठारी यांचं जागरूक सुद्धा महत्वाचं आहे, ज्या न्यूजपेपरनं ब्राह्मणेतर चळवळीमध्ये महत्वाची भूमिका निभावलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्यामुळे जागरूक आणि जागृतीमध्ये फरक लक्षात ठेवा, वालचंद कोठारी आणि भगवंतराव पाळेकर. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षेच्या ऑनलाईन बॅचेस आपल्या हिस्ट्री बाय पवन सर या ॲपवर तुम्हाला उपलब्ध असलेल्या दिसतील. तर हिस्ट्री बाय पवन सर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि या ॲप्लिकेशन मधून ह्या तुम्ही बॅचेस परीक्षा घेऊ शकता, जिथून तुम्हाला परीक्षेसाठीची जी काही तयारी आहे ती सगळी तयारी तुमची तिथं होईल, लक्षात ठेवा. राज्यसेवा मास्टर क्लास PYQ बॅच आहे, ज्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर 2013 ते 2023 पर्यंतचे विश्लेषण करून दिलेत. आता परीक्षा होणार आहे 1 डिसेंबरला, तर त्यासाठी तुम्हाला ही बॅच महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये त्या 4 पर्यायाचं योग्य असं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. परीक्षेमध्ये अभ्यास करताना नेमकेपणा जर आणायचा असेल तर PYQचं विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय अभ्यासामध्ये नेमकेपणा येणार नाही. त्यासाठी या बॅचचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि सोबत कंबाईन पूर्वची बॅच आहे, ज्या पूर्वच्या बॅचमध्ये तुम्हाला सगळे लेक्चर आणि नोट्स दिले, तेवढं करा, तिथून तुमच्या गोष्टी कव्हर होतील सगळ्या. त्यानंतर पुढचा न्यूजपेपर वंदे मातरम. आणि वंदे मातरम पण आपल्याला 2 दिसतील, लक्षात ठेवा. बंगालमध्ये असलेलं वंदे मातरम जे होतं का, ते अरविंद घोष यांचं होतं, ज्यांनी 1906 साली ते चालू केलेलं. त्यामुळे भारतामध्ये वंदे मातरम हे 1906 आणि 1908चा कायदा होता, ज्या कायद्यानं न्यूजपेपर ऍक्ट नावाचा कायदा जो मिनिटो सेकंडच्या काळात झालेला, या कायद्यानं ह्या वर्तमानपत्रांना आपलं प्रकाशन स्वतःहून काय केलेलं, बंद केलेलं, लक्षात ठेवा. त्यामुळे वंदे मातरम भारतातलं कोणाचं होतं, तर अरविंद घोष यांचं होतं. आणि वंदे मातरम 1909ला पॅरिस मध्ये कोणी चालवलं, तर मादाम भिकाजी कामा, लक्षात ठेवा. तर मादाम भिकाजी कामा यांचं सुद्धा आपल्याला वंदे मातरम दिसतं, जे त्यांनी 1909ला चालू केलं होतं. आणि भारतात लाला लजपत राय यांनी सुद्धा वंदे मातरम काढलेलं, त्यामुळे लाला लजपत राय यांचं सुद्धा वंदे मातरम आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे वंदे मातरम 3 व्यक्तीचे न्यूजपेपर होते. एक होतं मादाम भिकाजी कामा जे पॅरिसमध्ये, वंदे मातरम भारतामध्ये लाला लजपत राय, आणि वंदे मातरम होतं अरविंद घोष यांचं, लक्षात ठेवा. त्यांचं सुद्धा आपल्याला वंदे मातरम दिसतं. त्यानंतर 2 न्यूजपेपर दीनबंधू आणि दीनमित्र, याच्यामध्ये सुद्धा गडबड होऊ शकते. दीनबंधू आणि दीनमित्र हे 2 न्यूजपेपर पण वेगवेगळे आहेत. दीनमित्र नावाचं न्यूजपेपर 1888ला चालू केलं होतं मुकुंदराव पाटील यांनी, लक्षात ठेवा. मुकुंदराव पाटील यांनी हे न्यूजपेपरचा पहिला अंक सोमठाणेवरून काढला होता. परीक्षेला क्वेश्चन आलेला सोमठाणे, लक्षात ठेवा. तर सोमठाणेवरून पहिला अंक चालू केला होता आणि नंतर पुढचे सगळे अंक त्यांनी तरवडीवरून काढले होते. तर प्रश्न आला होता तरवडीवरून चालू केलेलं न्यूजपेपर कोणतं, तर तरवडीवरून चालू असलेलं न्यूजपेपर कोणतं होतं, दिनमित्र, ते मुकुंदराव पाटलांचं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे मुकुंदराव पाटील हे महत्वाचे व्यक्ती ब्राह्मणेतर चळवळीमधले, तर त्यांचं तरवडीवरून निघणारं दिनमित्र, लक्षात ठेवा. दीनबंधू हे न्यूजपेपर 1877ला चालवणारे कोण होते, कृष्णराव भालेकर. हे दीनबंधू नावाचं न्यूजपेपर सत्यशोधक समाजाचं काय राहिलं पुढे जाऊन, तर मुखपत्र राहिलं, लक्षात ठेवा. तर सत्यशोधक समाजाचं ते मुखपत्र होतं, ज्या सत्यशोधक
सत्यशोधक समाजाची बाजू या दीनबंधू मधून मांडली जायची। दीनबंधू चालू करायला महात्मा फुलेंनी मदत केली। एवढंच नाही तर दीनबंधू चालवण्यासाठी 1200 रुपये खर्च करून काय दिला होता, छापखाना दिला होता। तर छापखाना देणारे 2 लोक होते, व्यंकू काळेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यवार, लक्षात ठेवा। एवढंच नाही तर हेच दीनबंधू नावाचं न्यूजपेपर ज्याच्यातून कामगारांचे प्रश्न सुरुवातीला मांडले गेले। तर हे कामगारांचे प्रश्न मांडणारे व्यक्ती होते नाम लोखंडे, कारण नाम लोखंडे यांनी दीनबंधू चालू केलं होतं। कुठून, तर मुंबईमधून, लक्षात ठेवा। मुंबईमधून दीनबंधूचं संपादक कोण काम करायचं, तर नाम लोखंडे। त्यामुळे दीनबंधू हे महत्वाचं आहे, जे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र राहिलेलं, लक्षात ठेवा। आणि हेच दीनबंधू आपल्या भारतातील पहिलं न्यूजपेपर आहे ज्या न्यूजपेपरच्या महिला पहिल्या संपादक राहिल्या। तर त्यांचं नाव होतं तानुबाई बिर्जे, लक्षात ठेवा। तर तानुबाई बिर्जे या दीनबंधूच्या काय राहिलेल्या आहेत, संपादक। तर तानुबाई बिर्जे या महात्मा फुले यांच्या मानसकन्या आपल्याला असलेल्या सांगता येते, लक्षात ठेवा। महात्मा फुले यांचे सहकारी होते देवराम ठोसर, त्या त्यांच्या कन्या होत्या। आणि तानुबाई बिर्जे या महात्मा फुले यांच्या सुद्धा मानसकन्या आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे तानुबाई बिर्जेंनी पहिल्यांदा दीनबंधूचं काय केलं, संपादन केलं। तर आपल्या भारतातील त्या पहिल्या महिला ज्या एका न्यूजपेपरच्या काय राहिल्या, संपादक राहिले, लक्षात ठेवा। तर दीनबंधू आणि दीनमित्र हे महत्वाचं। कृष्णराव भालेकर यांचा अजून एक होता अंबा लहरी, हे पण लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षाला क्वेश्चन विचारतील। तर अंबा लहरी पण त्यांचं आपल्याला दिसतं, पण फरक दीनमित्र आणि दीनबंधू मधला, लक्षात ठेवा, परीक्षाला क्वेश्चन विचारतील। त्यानंतर न्यू इंडिया हे सुद्धा न्यूजपेपर दोघांचे राहिले होते। न्यू इंडिया 1914ला ज्यांनी चालू केलं ते व्यक्ती कोण होत्या, तर ॲनी बेझंट होत्या। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला क्वेश्चन होता। तर न्यू इंडिया न्यूजपेपर मद्रास मधून ॲनी बेझंटनी चालू केलं। न्यू इंडिया सोबत त्यांचं कॉमनवेल्थ एक होतं, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि न्यू इंडिया अजून एका व्यक्तीचा आहे, बिपिन चंद्र पाल, ज्याने कलकत्तावरून काढलेलं। ठीक आहे, त्यामुळे न्यू इंडिया दोघांचे न्यूजपेपर ॲनी बेझंट आणि बिपिन चंद्र पाल। ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं यंग इंडिया। यंग इंडिया हे न्यूजपेपर सुद्धा दोघांचं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा। एक यंग इंडिया वर्तमानपत्र होतं 1888 मध्ये चालू केलेलं, तर महात्मा गांधी। ठीक आहे, तेव्हा महात्मा गांधी यांचं असलेलं यंग इंडिया हे न्यूजपेपर महत्वाचं आहे। परीक्षेला यंग इंडियावर प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा। फक्त साल बघा व्यवस्थित, 1888 का, कारण साल मध्ये जरा कन्फ्युज आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर महात्मा गांधीचं यंग इंडिया होतं। आणि दुसरं यंग इंडिया होतं लाला लजपत राय यांचं, त्यामुळे लाला लजपत रायनी सुद्धा यंग इंडिया चालू केलेलं। ठीक आहे, द पीपल, यंग इंडिया, वंदे मातरम हे न्यूजपेपर कोणाच्या आहेत, लाला लजपत राय यांच्या आहेत। तर त्यांचं सुद्धा आपल्याला यंग इंडिया असं दिसतं, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे परीक्षेला जर क्वेश्चन आला यंग इंडिया, तर हे महत्वाचं, परीक्षेला क्वेश्चन विचारतात। ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं अजून 2 गोष्टी लक्षात ठेवा। अरुणोदय नावाचं न्यूजपेपर एकाचं होतं आणि अरुणोदय आत्मचरित्र एकाचं आहे। आता अरुणोदय जर न्यूजपेपर विचारलं तर ते व्यक्ती वेगळे आहेत, लक्षात ठेवा। त्यांचं नाव होतं काशीनाथ दोंडो फडके, लक्षात ठेवा। काशीनाथ फडके यांचं अरुणोदय नावाचं न्यूजपेपर होतं। पण अरुणोदय जर आत्मचरित्र विचारलं तर हे आत्मचरित्र बाबा पदमनजी यांचं, लक्षात ठेवा। तर बाबा पदमनजी हे महत्वाचे व्यक्ती, त्यांनी चालू केलेलं अरुणोदय आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा। ठीक आहे, असे बरेचसे न्यूजपेपर आहेत ज्याच्यामध्ये शब्द सारखे वाटतात, पण पर्यायावरून मग उत्तराकडे जायचं, हा तिथं सगळ्यात महत्वाचा काय करायचा, संबंध लक्षात ठेवायचा। किंवा आता रिसेंटली परीक्षेला असे पण क्वेश्चन आलेत, कसे क्वेश्चन आलेत, तर समजा एखाद्या न्यूजपेपर चालू करणारा व्यक्ती वेगळा आहे, लक्षात ठेवा, पण त्या न्यूजपेपर सोबत कुणाचा संबंध आहे का। ठीक आहे, त्यामुळे त्या न्यूजपेपर सोबत संबंध असणारे व्यक्ती सुद्धा परीक्षेला काय करतात, विचारतात। त्यामुळे लक्षात ठेवा, इंदू प्रकाश नावाचं न्यूजपेपर कोणाचं आहे, तर विष्णू शास्त्री पंडित यांचं आहे। पण विष्णू शास्त्री पंडित यांचं नाव ऑप्शन मध्ये नसतं, तर प्रार्थना समाजाच्या कुठल्याही व्यक्तीचं नाव देऊ शकतात, कारण प्रार्थना समाजाचं इंदू प्रकाश मुखपत्र होतं आणि प्रार्थना समाजाचे सदस्य इंदू प्रकाशशी संबंधित होते, कारण ते त्याच्यामध्ये प्रार्थना समाजाबद्दलचे काय लिहायचे, लेख लिहायचे, लक्षात ठेवा। म्हणजे अशा अँगलनं पण परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो। ठीक आहे, त्यामुळे काशीनाथ फडके यांचा अरुणोदय न्यूजपेपर, पण अरुणोदय मात्र बाबा पदमनजी यांचं आपल्याला आत्मचरित्र दिसतं, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं आपलं एक पुस्तक आलंय, त्या पुस्तकाचं नाव आहे एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन बूस्टर महाराष्ट्रातील समाज सुधारक हे पुस्तक। हे पुस्तक तुम्हाला जवळच्या तुमच्या बुक स्टोअर मध्ये उपलब्ध आहे, ते पुस्तक तुम्ही तिथून घेऊ शकता, ज्यामध्ये परीक्षाभिमुख सगळे समाज सुधारक कव्हर केलेले आहेत। प्रत्येक समाज सुधारक झाल्यानंतर त्यांच्या खाली, प्रत्येक समाज सुधारकाच्या खाली त्यांच्या आयोगाचे आजपर्यंत म्हणजे 2012 पासून 2023 पर्यंत विचारलेले सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत। 2 कलर मध्ये असलेले पुस्तक तुम्हाला वाचायला नक्की आवडेल, सोपं पण जाईल आणि फक्त जे परीक्षेला विचारलं जातं ते सगळे
एक्झाम ओरिएंटेड कंटेंट त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलाय. नक्की घ्या, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला तिथून सगळे समाजसुधारक अभ्यास करायला ती खूप मदत होईल, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तलवार न्यूजपेपर दोघांचा आहे, लक्षात ठेवा. तर तलवार न्यूजपेपर होतं मादाम कामा यांचं. ठीक आहे, आता इसवी सन फक्त बघा, इसवी सन डबल झाले तिथं रिपीट झालेलं आहे, तर इसवी सन फक्त करेक्शन करा. ठीक आहे, तर तलवार न्यूजपेपर होतं मादाम कामा यांचं. आणि तलवार न्यूजपेपर अजून एका व्यक्तीचं होतं, तारकानाथ दास. आता तारकानाथ दास यांनी जे तलवार नावाचं न्यूजपेपर चालू केलं होतं ते पश्चिम अमेरिकेमध्ये चालू केलेलं, लक्षात ठेवा. म्हणजे उत्तर अमेरिकेमध्ये पश्चिम किनारा, तर उत्तर अमेरिकेमध्ये पश्चिम किनाऱ्यावर हे तलवार नावाचं न्यूजपेपर त्यांनी चालू केलं होतं, तारकानाथ दास. आणि तिथं त्यांचं अजून एक न्यूजपेपर होतं फ्री हिंदुस्तान नावाचं. तर फ्री हिंदुस्तान आणि तलवार हे दोन न्यूजपेपर त्यांनी तिथं चालू केलेले. वनसेवा मेन्सला हा क्वेश्चन आला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे वनसेवा मेन्सला क्वेश्चन होता तलवार कोणाचा आहे, तर तारकानाथ दास. आणि तलवार मादाम कामा यांचं सुद्धा युरोपमध्ये होतं, लक्षात ठेवा. त्यांनी सुद्धा तलवार नावाचं न्यूजपेपर काय केलेलं, चालवलेलं. तर तलवार नावाचे न्यूजपेपर आपल्याला दोघांचे दिसतात, दोघांचे तलवार न्यूजपेपर महत्वाचे आहेत. त्यानंतर मुंबई अखबार आणि मुंबई दर्पण, लक्षात ठेवा. आणि मुंबई समाचार. आता बघा, हे अजून एक न्यूजपेपर मुंबई समाचार. त्यामुळे मुंबई समाचार, मुंबई दर्पण आणि मुंबई अखबार हे न्यूजपेपर. आता पहिला आपण मुंबई समाचार बद्दल बघूया. तर मुंबई समाचार नावाचं न्यूजपेपर, त्याला बॉम्बे समाचार असं पण म्हणतात. मुंबईच्या ऐवजी आपण शब्द वापरू बॉम्बे समाचार. बॉम्बे समाचार पण म्हणलं जातं त्याला. तर बॉम्बे समाचार हे जे न्यूजपेपर होतं, तर बॉम्बे समाचार हे न्यूजपेपर 1822 ला सुरू करण्यात आलेलं. हे न्यूजपेपर फर्दुंजी मर्जवान यांचं होतं, लक्षात ठेवा. फर्दुंजी मर्जवान या व्यक्तीनं चालू केलेलं हे न्यूजपेपर. तर देशी भाषेतलं भारतातलं हे पहिलं न्यूजपेपर आणि सगळ्यात महत्वाचे न्यूजपेपर, खूप जुनं न्यूजपेपर आहे जे आज पण चालू आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे फर्दुंजी मर्जवान यांनी 1822 ला हे न्यूजपेपर चालू केलं, जे आता पण हे न्यूजपेपर चालू आहे. 2022 ला या न्यूजपेपरला 200 वर्ष पूर्ण झाले होते, त्यावेळेस मोठा मुंबईमध्ये कार्यक्रम सुद्धा झालेला, लक्षात ठेवा. त्यानंतर मुंबई दर्पण. दर्पण वर्तमानपत्र किंवा मुंबई दर्पण 1832 ला हे न्यूजपेपर चालू झालं होतं. 6 जानेवारी 1832 ला हे न्यूजपेपर बाळशास्त्री जांभेकरांनी चालवलं, लक्षात ठेवा. तर बाळशास्त्री जांभेकरांनी हे न्यूजपेपर चालवलं. पण हे न्यूजपेपर पहिलं द्विभाषिक न्यूजपेपर आहे, ज्याच्यामध्ये एक कॉलम इंग्रजीमध्ये आणि एक कॉलम मराठीमध्ये आपल्याला दिसेल. उजवी बाजू मराठीमध्ये आणि डावी बाजू इंग्रजीमध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा असणार ते न्यूजपेपर. हे न्यूजपेपर चालू करायला जांभेकरांना मदत केली एका व्यक्तीनं. त्या व्यक्तीचं नाव होतं भाऊ महाजन. तर भाऊ महाजन या व्यक्तीने त्यांना मदत केली, लक्षात ठेवा. तर हे दर्पण नावाचं न्यूजपेपर 1832 ला खरं निघालं, पण ते 40 ला बंद झालं, कारण 40 ला ते दुसऱ्या न्यूजपेपरमध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे दर्पणचा कालावधी फक्त किती वर्ष होता, 8 वर्ष होता. वर्षभर 300 अंक जायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे, 16 पानाचा असलेलं हे न्यूजपेपर आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं न्यूजपेपर असलेलं दिसतं आपल्याला. पण दर्पण हे सुरुवातीला काय होतं, पाक्षिक होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे दैनिक म्हणलं की ज्ञानप्रकाश आणि पाक्षिक म्हणलं की काय येतं, दर्पण येतं, पण मराठी भाषेतलं पहिलं. पण समजा प्रश्न असं विचारतील, मुंबई प्रांतातील पहिलं न्यूजपेपर कोणतं. आता मुंबई प्रांतातील पहिलं न्यूजपेपर म्हणल्यानंतर दर्पण येणार नाही. मुंबई प्रांतातील पहिलं न्यूजपेपर होतं बॉम्बे हेरॉल्ड. तर बॉम्बे हेरॉल्ड हे मुंबई प्रांतातील पहिलं न्यूजपेपर आहे, जे न्यूजपेपर 1789 ला निघालं, लक्षात ठेवा. तर 1789 ला बॉम्बे प्रांतातील पहिलं न्यूजपेपर बॉम्बे हेरॉल्ड. बॉम्बे प्रांतातील मराठी भाषेतलं पहिलं दर्पण आणि बॉम्बे प्रांतातील पहिलं दैनिक तर ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे यांचं. असा 3 शब्दामध्ये याच्यामध्ये फरक आहे, त्यामुळे हा फरक लक्षात ठेवा. परीक्षेला क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. मुंबईतलं पहिलं विचारतात आणि पहिलाच ऑप्शन दर्पण असतो, पोरं दर्पण लिहितात, लक्षात ठेवा. पण मुंबईतलं पहिलं म्हणल्यानंतर दर्पण येणार नाही, तर ते बॉम्बे हेरॉल्ड येणार, हे मात्र नमूद करा. त्यानंतर मुंबई अखबार नावाचं न्यूजपेपर 1840 ला काढलं होतं. मुंबई अखबारचं एकच वैशिष्ट्य आहे, काय, पहिल्यापासून मराठी भाषेत असलेलं पहिलं न्यूजपेपर कोणतं. तर पहिल्यापासून मराठी भाषेत असलेलं पहिलं न्यूजपेपर मुंबई अखबार, जे 4 जुलै 1840 ला चालू झालं होतं. संपूर्णपणे मराठी भाषेतील पहिलं हे या न्यूजपेपरचं काय वैशिष्ट्य आहे. दर्पण हे पूर्णपणे मराठी भाषेतलं पहिलं नाही, लक्षात ठेवा. मराठी भाषेतलं पूर्ण दर्पण नाही, दर्पण द्विभाषिक होतं, इंग्रजीमध्ये पण असायचं. ठीक आहे, दर शनिवारी हे पत्र काय व्हायचं, प्रकाशित व्हायचं, लक्षात ठेवा. पूर्णपणे मराठी भाषेमध्ये त्याचा काय असायचा,
विस्तार असायचा। तर अशा पद्धतीने हे सगळे न्यूजपेपर, ज्या न्यूजपेपरच्या माध्यमातून कन्फ्यूज करणारे काही न्यूजपेपर तुम्हाला दिलेत, तर याच्याकडे जास्त लक्ष ठेवा आणि हे पण वाचताना तिथं व्यवस्थित लिहून ठेवा जिथून आपण वाचता तिथं की कुठले कुठले न्यूजपेपर समान शब्दाच्या उच्चारासारखे वाटतात पण त्याच्यामध्ये काय फरक आहे। येणाऱ्या परीक्षेला साधाच क्वेश्चन असतो पण गडबड होते, त्याच्यामुळे एखादा मार्क एखादा क्वेश्चन चुकण्याची शक्यता असते, त्यामुळे हे व्यवस्थित काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे। धन्यवाद।